नमस्कार. मी ॲडव्होकेट पुष्कर रेलकर तुमचं आपल्या लॉ विथ पुष्कर या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आजची ही पहिलीच व्हिडिओ घेऊन येत आहोत. ही व्हिडिओ कलम 125 CRPC आणि आत्ताचा BNSSचा कलम 144 हा जो काही कलम आहे तो मेंटेनन्सच्या निगडीत कलम आहे. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मेंटेनन्स म्हणजे काय याची माहिती असणं आपल्याला ही संपूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर गरजेचं आहे. मेंटेनन्स म्हणजे सर्वप्रथम एक चूक आणि आपली एक भ्रामकता डोक्यामध्ये आहे, की मेंटेनन्स मिळाला म्हणजे पतीला आपण काहीतरी शिक्षा मिळवून दिली. तर ही चूक आणि ही भ्रामकता आधी संपूर्ण डोक्यातून काढून टाका. मेंटेनन्स म्हणजे काय? तर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला जमत नाही म्हणून कायद्याद्वारे आपल्याला जी आर्थिक मदत संबंधित व्यक्तीकडून मिळवली जाते त्याला मेंटेनन्स असं म्हटलं जातं. मेंटेनन्स फक्त पत्नीच मागू शकते का? तर नाही. उदरनिर्वाह भत्ता हा आई वडील हे देखील मागू शकतात. त्याच्यानंतर अल्पवयीन मुलगा अल्पवयीन मुलगी हे देखील त्यांच्या आई वडिलांकडून मेंटेनन्स मागू शकतात. त्याच्यानंतर पूर्णतः अपंगत्व आलेला एखादा पाल्य असेल तोही त्यांच्या आई वडिलांकडून अशा पद्धतीचा मेंटेनन्स उदरनिर्वाह भत्ता मागू शकतो. नंतर आपल्याला प्रश्न पडतो की मेंटेनन्स किती मिळतो अशी कोणत्याही कायद्यामध्ये एक ठराविक रक्कम ही लिहून दिलेली नाहीये. पण मेंटेनन्स किती देण्यात यावा याच्यासाठी रजनेश वर्सेस नेहा ही सुप्रीम कोर्टाची जी काही जजमेंट आहे त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत की लोअर कोर्टाने कशा पद्धतीने मेंटेनन्स हा संबंधित व्यक्तींना देण्यात यावा. तर त्या गाईडलाईन्सचा विचार करून आणि त्याच्यामध्ये दिलेल्या गाईडलाईन्सच्या पद्धतीने हा मेंटेनन्स जो काही असतो तो दिला जातो. साधारणतः व्यक्तीच्या उत्पन्नातील 23 ते 25% जो काही हे असतो भाग असतो तो मेंटेनन्स म्हणून दिला जातो. त्याच्यामध्ये पत्नीचा खर्च, पत्नी किंवा अन्य व्यक्ती जो काही मेंटेनन्स घेणार आहे तो त्याच्यामध्ये कामावरती आहे का, जॉबला आहे का, त्याच्यावरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत, आई-वडिलांची जबाबदारी, मुलांचा खर्च, शिक्षणाचा खर्च या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून त्याच्यानंतर मेंटेनन्स हा दिला जातो. पण मेंटेनन्स किती मिळतो हा कोणत्याही कायद्यामध्ये ठराविक रक्कम किंवा पर्टिक्युलर इतकी रक्कम ही मेंटेनन्स ही दिलीच गेली पाहिजे असं कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. पण रजनेश वर्सेस नेहा ही काही सुप्रीम कोर्टाची काही जजमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचा विचार केल्यानंतर त्या उत्पन्नाच्या 23 ते 25% मेंटेनन्स म्हणजे उदरनिर्वाह भत्ता हा मिळू शकतो. तर मेंटेनन्स मिळवण्यासाठी काही आवश्यक पुरावे देखील लागतात. त्याच्यामध्ये तुमचा पती पत्नी आहात म्हणजे तुमचा विवाह झालेला आहे हे देखील आपल्याला कोर्टाला पटवून देण्याची गरज लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपली परिस्थिती नाही आहे हे देखील आपल्याला कोर्टाला पटवून द्यावं लागतं. त्याच्यानंतर संबंधित पती किंवा संबंधित मुलगा हा जो कोणी असेल तर त्याचा उत्पन्न आहे, उत्पन्नाच्या जीवावरती तो संपूर्ण कुटुंब पोसू शकतो हे आपल्याला कोर्टाला सांगून आणि पटवून द्यावं लागतं. तर हे जे काही पर्टिक्युलर गोष्टी आहेत त्या आपल्याला पुरावा म्हणून कोर्टापुढे सादर कराव्या लागतात. त्यानंतर कोर्ट त्यांचा सारासार विचार करून मेंटेनन्स किती द्यावा याच्यावरती विचार केला जातो. त्यानंतर मेंटेनन्समध्ये एक सिनियर सिटीझन ऍक्ट हा जो काही माझे सिनियर आहेत MV ठोसर सर यांच्याकडनं मला समजलेलं आहे. त्या सिनियर सिटीझन ऍक्टच्या संदर्भात मेंटेनन्सच्या तरतुदी मुलांवरतीही लागू होतात. म्हणजे एखादा मुलगा आई वडिलांचा सांभाळ करत नसेल तर त्याच्यावरती सिनियर सिटीझन ऍक्ट अंतर्गत आपण कारवाई करून मुलाकडनं आई वडिलांना देखील आपण मेंटेनन्स मिळवून घेऊ शकतो. तर त्याही तरतुदी या ठिकाणी सेम ज्या काही 125 म्हणजे आताच्या BNSSच्या 144च्या अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत तशा पद्धतीच्याच तरतुदी आहेत. मेंटेनन्स देतेवेळी काही वेळेला डिफेन्समध्ये समोरचा व्यक्ती असं सांगतो की मी बेरोजगार आहे, मी कामाला नाही आहे, मला अन्य माझ्या जबाबदाऱ्या आहेत, माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे, मी आजारी असतो, अशा पद्धतीच्या त्याची कारणं ही समोर आलेली जातात त्याच्या डिफेन्समध्ये. त्यावेळेस अशा कोणत्याही जबाबदाऱ्या असतील तरी तो संपूर्ण जो काही उदरनिर्वाह भत्ता पत्नीला किंवा मुलांना द्यायचा असतो त्याच्यापासून तो पळ काढू शकत नाहीये. त्यामुळे रजनीश वर्सेस नेहाची जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेखित केलेलं आहे की अशा पद्धतीच्या तुमच्या कोणत्याही जबाबदाऱ्या असतील परंतु तुम्ही लग्न केलेलं आहे तर त्या पत्नीची देखील जबाबदारी ही तुमचीच असते. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये त्या पत्नीला तुम्हाला जो काही उदरनिर्वाह भत्ता आहे कारण तुम्ही सेपरेट राहत असाल तर तो तिला द्यायलाच लागतो.
अशी ही तरतूद स्पष्टपणे केलेली आहे. फक्त ती किती रक्कम आहे याची तरतूद नाहीये. जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्या मेंटेनन्स हा कधीपर्यंत मिळतो? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये या ठिकाणी पडतो. तर मेंटेनन्स हा साधारणतः केसचा निकाल लागेपर्यंत मेंटेनन्स हा चालू राहतो. त्याला इंटरिम मेंटेनन्स असं बोललं जातं. पण मेंटेनन्स हा केसचा निकाल लागल्यानंतरही मिळवला जाऊ शकतो. तसा ऑर्डर मिळवली जाऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्या गरजा, त्याच्यानंतर वैद्यकीय ज्या काही आपल्या हे असतील, त्या आपल्या गोष्टी, त्या वैद्यकीय गोष्टी त्याच्यामध्ये मांडणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण असतो, वाढत चाललेला खर्च आहे, उत्पन्नाचा स्रोत कमी आहे, अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपल्या न्यायालयाला पटवून दिल्यानंतर हा मेंटेनन्स जो काही असतो, हा केसचा निकाल लागल्यानंतरही ह्या पर्टिक्युलर गोष्टींसाठी आपण मिळवू शकतो. तर मेंटेनन्सचा आदेश झाल्यानंतर त्या मेंटेनन्सचा आदेश संबंधित व्यक्तीने पाळला नाही तर, संबंधित व्यक्तीने जर का अशा पद्धतीचा आदेश पाळला नाही, तर आपण कोर्टामध्ये अर्ज दाखल करून संबंधित व्यक्तीकडून जो काही मेंटेनन्सची रक्कम आहे, ती वसुलीचाही आदेश आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्याच्यामध्ये अन्यही कायदेशीर तरतुदी आहेत, त्याही आपण कोर्टाला विनंती करून त्या कायदेशीर तरतुदींचाही आपण कारवाई त्या व्यक्तीवरती व्हावी, असे आपण सांगू शकतो. मेंटेनन्स ही जी काही गोष्ट आहे, ही प्रत्येक केसच्यासाठी वेगवेगळी असू शकते. प्रत्येक केसच्या फॅक्ट्स, वस्तुस्थिती या वेगळ्या असतात. त्यामुळे त्या केसानुरूप बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक मेंटेनन्सच्या बाबतीतल्या जे काही ह्या गोष्टी असतात, ते तुमच्या कायदेशीर सल्लागाराकडून योग्य प्रकारे तुमची बाजू त्यांच्यासमोर ठेवून त्यांना समजावून त्यानंतर तो कायदेशीर सल्लागार किंवा तुमचा जो काही वकील असेल, तो माननीय न्यायालयामध्ये अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट करून तुमच्यासाठी योग्य पद्धतीने मेंटेनन्स मिळवू शकतो. त्या पद्धतीने मेंटेनन्सच्या जे काही तरतुदी आहेत, त्या आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला आजची ही पहिलीच माझी व्हिडिओ तुम्हाला जर का आवडली असेल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंट करा. आणि त्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर का काही अडचणी असतील, काही कायदेशीर सल्ले हवे असतील, तर माझ्या या थंबनेलवरती YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. या व्हिडिओच्या थंबनेलवरतीही माझा नंबर आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमचा नंबर जरी तुम्ही कमेंट केलात आणि सल्ला हवा असेल, तर थेट माझ्यासोबत संपर्क करू शकता.